रेग्युलर प्रत्येकाच्या अंगामध्ये 1 लाखापासून ते 3 लाखापर्यंत पॅटलेट असतात. त्यावेळेला माझ्या अंगात 5.5 लाख पॅटलेट होते. आज आमचं जे काम आहे, कुठला पक्ष जात धर्म काय आमच्यात भानगड नाही आहे. कोण पण येऊन द्या. लहान बाळांचे साहेब जवळपास 750 ऑपरेशन या 10 वर्षात माझ्या हातून झालेले आहेत. त्यांची मग मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान निधी आणि आमचे एक 8-10 ट्रस्ट आहेत. त्या ट्रस्टात सगळं आम्ही जिकडं तिकडं त्यांना फॉर्म वगैरे पाठवून 8 दिवसात त्यांची निधी आम्ही जमा करतो तिथं. त्या आमच्या पेशंटाला किंवा आमच्याकडनं गेलेला कधीही अडवणूक झालेली नाही. आजपर्यंत आमचा रेकॉर्ड आहे. त्याच्या मुलीचं हार्टला होल होतं आणि 8 लाखाचं काहीतरी ऑपरेशन होतं आणि ते 0 मध्ये 100% खरंच आहे. मला जरी काय एखाद्या वेळेस शनिवार रविवारी फोन कमी आलं तर मी घरातल्या लोकांना मी विचारतोय, काय म्हणलं आज चुकलंय का, म्हणलं माझं कुठंतरी देवाला विचारायला पाहिजे, आज फोन कमी आल्यात मला म्हणून. शुद्ध अशुद्धचे जे वाहिन्या जातात लंग्सला, त्यामध्ये पण प्रॉब्लेम होतो आणि आर्टिफिशियल बसवायची होती ती. 1-1:30 वाजले तर पण मला झोप नाही. उद्या सकाळी बाळाचं 6ला ऑपरेशनला घेणार होते. चैन नाही, बेचैनी असे चालू होती माझी. साहेब म्हटले मी सिद्धिविनायकला जातो म्हटले भाभीला घेऊन. साहेब मी म्हटलं मी हजेलीला 10 मिनिटं जाऊन येतो. मला जिन्यातनंच पळत गेलो मी खाली 2 नंबरला. म्हटलं साहेब काय, अरे म्हटलं आयुब काय, म्हटलं काय झालंय, काय नाही म्हटलं ऑपरेशन सक्सेस झालंय आणि ते बाळ वाचले. म्हणून रडायलाच चालू केलं. नमस्कार मंडळी, आजच्या पॉडकास्टवरती नेहमीप्रमाणे एक वेगळा विषय आहे. सांगलीतील आरोग्य दूत आयुब बारगीर यांच्याशी आपण डिस्कशन केलेलं आहे. तो म्हणजे ॲक्च्युली गरीब फॅमिली किंवा ज्यांचं उत्पन्नाचं साधन जास्त नाही आहे, पण त्यांच्यामध्ये आरोग्याचं काही प्रॉब्लेम आला तर त्यांना चांगल्या ठिकाणी अशी ट्रीटमेंट मिळावी यासाठी अविरत झटणारा असा एक आरोग्य दूत आपल्याला लाभलेला आहे. तर त्याच्याविषयी खूप छान अशी माहिती आपण घेतलेली आहे त्याच्याकडून. तर चला तर मग बघूया. कसे आहेत मंडळी? गोलगप्पावरती अजून एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे. आज आपल्याबरोबर आयुब बारगीर हे आपल्याबरोबर आहे. त्यांना मिरज किंवा सांगली सारख्या ठिकाणी किंवा बऱ्याच अशा हॉस्पिटलमध्ये AB, आयुब बारगीर, आयुब भाई या अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. ॲक्च्युली मेडिकल सेक्टरमध्ये डॉक्टर, हॉस्पिटल यांचं कार्य हे महत्त्वाचं असतंच. पण ज्या सामान्य लोकांना या टेक्नॉलॉजीचा उपभोग घ्यायचा आहे, पण ते महाग जातं आणि त्यामुळं ते कसं घ्यायचं किंवा ती सुविधा आपण कशी घ्यायची ह्याचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी अशीही काही देवदूत माणसं आहेत, जी कमी खर्चांमध्ये किंवा 0 खर्चामध्ये अशी लोकांना मदत करून त्यांचं सक्सेसफुल ऑपरेशन करून मोठ्या नामांकित हॉस्पिटल्समध्ये नामांकित डॉक्टरांच्या सहाय्यानं ऑपरेशन करून त्यांचा जीव वाचवू शकतात. तर अशा पद्धतीचे यांचे कार्य याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. तर नमस्कार सर. नमस्ते. जसं मी इंट्रोड्यूस करून दिलं तर आयुब बारगीर हे नाव आता जे लोकांच्या परिचयाचं आहे, तर हे समाजसेवा किंवा लोकांसाठी जे झटताय तुम्ही काहीही निस्वार्थीपणे आपण म्हणू शकतो, तर हे लहानपणापासून कसं, म्हणजे हे रक्तात आलं कसं? हे कसं होतं सर, शालेय जीवनापासूनच मॉनिटरिंग करायची सवय होती चांगली. पहिला शालेय जीवनामध्ये गॅदरिंग असेल किंवा असं कुठल्या तरी मित्राच्या घरी काय फंक्शन असेल तर पुढं होऊन काम करायची सवय होती. आणि ते चांगवळण आयुष्यभर राहिलं माझ्या. ओके. आणि परत हायस्कूल झालं, कॉलेज झाला. पहिला कसं होतं, मी ज्या खनबाग नळभाग एरियामध्ये राहतो तिथं माझं सगळं एरिया स्लिम एरिया आहे आमचा. आणि जास्तीत जास्त मदत करणारी लोक ह्या भावनेनं तिथं लोक राहतात. त्यातूनच आम्ही मोठं झालो. 10वीला असताना तेव्हापासूनच ब्लड डोनेशन करायचं नाद होता. तुम्ही ब्लड डोनेशन करायचं होता का कॅम्प भरवायचा? कॅम्प अरेंज करायचे आमच्या मंडळतर्फे. त्यात आम्ही पार्टिसिपेट 15-16 वर्षापासूनच त्या विषयात होतो पहिल्यापासून. मग ते हळूहळू करत हॉस्पिटलचे काही लोकांना मग ते ब्लडच्या नादानं पॅटलेट लागायला लागले. बरोबर. एकदा असा प्रसंग आला की 100 फुटी परिसरामध्ये असंच माझ्या मित्राची एक
मित्र होते आणि रमजानचा महिना चालू होता. तर त्याच्या आईला पॅटलेट लागत होते. त्याची आई इकडे मिशन हॉस्पिटलला काहीतरी ऍडमिट होत्या त्याने. मग त्यांना ते पॅटलेटचे किट जेवढे चढवत जात होतो आपण तसे ते डाऊनच होत जात होते, त्यांना लागूच होत नव्हते. मग काही तिथल्या आमच्या पोरांनी रमजानच्या महिन्यामध्ये असंच मला म्हटले की आयुब भाई असं असं झालं, म्हणजे माझ्या ग्रुपला सांगितले, अध्यक्षांना वगैरे. मग आम्ही काय केलं, चला म्हटले आपण सॅम्पल तर देऊया, काय होते बघूया म्हणलं. त्या दिवशी काय झालं, 70 मुलांची तपासण्या झाल्या होत्या सिद्धिविनायकमध्ये. त्या काळामध्ये जवळपास मी तुम्हाला 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. त्या काळामध्ये नवीनच मशीन आलेली होती. म्हणजे आता कसं आहे, आपण जे छोटे किट चढवतो तशा त्या मोठ्या प्रमाणामध्ये 40,000 एकदाच अंगातले पॅटलेट काढायची ती मशीन नवीन आली ती तिकडे. मग जवळपास 70-75 पोरांनी त्या ब्लड सॅम्पल दिलं आणि परत रात्री उपास वगैरे सोडून मी तराबीची नमाज पढून येत होतो आणि मला पोरं म्हटले की असं आपल्याला परत सिद्धिविनायकला जायला लागेल आणि 70 मध्ये पहिले 10 पोरं जे सिलेक्ट झाल्यात त्यामध्ये तुझं नाव आलंय. मी म्हटलं चला म्हटलं. मग परत आणि एकदा तपासण्या झाल्या, त्यामध्ये मी टॉपर निघालो. म्हणजे प्लेटलेट सूट होत होते. म्हणजे कसं आहे, रेग्युलर प्रत्येकाच्या अंगामध्ये 1 लाखापासून ते 3 लाखापर्यंत पॅटलेट असतात. त्यावेळेला माझ्या अंगात 5.5 लाख पॅटलेट होते. सर म्हटले की तिथल्या व्यवस्थापनाने म्हटले की ह्यानंच घ्या. तेव्हापासून आयुष्याला सुरुवात झाली माझी आणि देवाच्या कृपेने ते माझं किट तयार करून त्याचे प्रोसेस करून त्या महिलेला चढवण्यात आलं. आजपर्यंत त्या घराचे माझे संबंध आहेत. कधीही माझी ईद असेल किंवा त्यांची दीपावली असेल, कधीही कुठले लग्न समारंभ कार्य असेल, ते मला विसरत नाहीत, मी त्यांना कधी विसरत नाही. त्यांची 2 मुलं असेल, त्यांची 2 सुना असतील, त्या ताई सुद्धा अजून आज हयात आहेत, त्यांचे मिस्टर असेल, कुठेही असून दे मी दिसलो तर बोलल्याशिवाय माझ्याशी जात नाहीत. मग ते असं सुरुवात झाली. त्यानंतर थोडंसं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर वडिलांचा आमचा गोळ्या बिस्किटचा व्यवसाय, त्या व्यवसायामध्ये थोडं वडिलांना हातभार लावत होतो आणि हे पॉलिटिक्समध्ये योगायोगानं आलो. म्हणजे कसं आहे, अंगात पहिल्यापासून ते मॉनिटरिंग करायची सवय होती. गल्लीत मंडळाचं पण अध्यक्ष, ते असं करत आमच्या पहिलं सांगलीमध्ये आमच्याच काही सिनियरच्या बरोबर काम करत असताना माझा एक पक्षात प्रवेश झाला. प्रवेश झाल्यानंतर तिथं काम सुळसुळीत चालू होतं. योगायोगाने काय झालं की आमच्या पक्षातर्फे आरोग्य शिबिर हे मागच्या 13-14 वर्षापूर्वी राबवण्याचं काम चालू झालं. सगळेजणच आम्ही त्या शिबिरासाठी झटणार, त्या शिबिरासाठी काम करणार आणि आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या प्रेरणेने शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली काम चालू झालं. सांगली, मिरज, कुपाटचे बरेच नगरसेवक, बरेच कार्यकर्ते त्या आम्ही लागलो कामाला. आमच्या पक्षातर्फे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज सुद्धा आमचं 13-14 वर्ष आहे, आम्ही हे आयोजन करतो. मुंबईपासून ते सांगलीपर्यंतचे सगळे डॉक्टर्स टीम आणणे, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सांगली सिव्हिल यांचं सुद्धा सहकार्य मोलाचा आम्हाला लागतो. मग ते शिबिर घ्यायचं. पहिल्या स्टार्टला नवीन चालू केलं तेव्हा 1000-1500 करत आज 20,000 पेशंट आम्ही प्रत्येक वर्षी तपासतो आणि प्रत्येकाने आपापल्या परीने त्या विषयामध्ये काम करत गेले. पण मला जरा जास्तच त्यातलं लागत गेलं लढा. मग आमचे जे नेते आहेत जयंत पाटील साहेब यांनी पाक महाराष्ट्रभराची जबाबदारी त्या आरोग्य कामाची दिली. जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली ते काम चालू होत गेलं. आज आमच्या पक्षातर्फे किंवा इथं काय मी राजकीय बोलायचं माझा डोक्यात नाही आहे, पण आज मी माझा पक्ष असं का म्हणतोय की आज जवळजवळ नाही जरी म्हणलं तर 6 ते 7,000 ऑपरेशन मोतीबिंदूचे आतापर्यंत आम्ही केलेलं आहे. 1 रुपया लोकांना खर्च करायला देत नाही. सांगली शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष संजय बजाज असतील किंवा जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जयंत दारिद्र्य निर्मूलन म्हणून एक संघटना आमची काम करते. असं कामची व्याप्ती वाढीतच गेली. मग त्या अनुषंगाने छोटे मोठे ऑपरेशन असतील, काही सिव्हिल सांगली,
काही मिरजेच्या सिव्हिलमध्ये या डीनला सांगून, जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगून आम्ही ते करत असतो. योजनामध्ये बसणारे ऑपरेशन्स भरपूर आहेत. ॲक्सिडेंटमध्ये पण फरक आहे. योजनामध्ये काही बसतात, काही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसतात. मग ते आम्हाला वळण लागतच गेलं सगळं, आणि माझा पुढाकार जास्त होत गेला त्या कामामध्ये. मग सुरुवात पक्षातर्फे झाली. हा, झाली. आयुब बारगीर हे वेगळंच व्यक्तिमत्व घडत गेलं. जे लोकांना म्हणजे पक्ष ह्याच्या पलीकडे जाऊन काम चालू होतं. आज आमचं जे काम आहे, कुठला पक्ष, जात, धर्म काय आमच्यात भानगड नाही आहे. कोण पण येऊन दे. आता बरेचसे आम्हाला अदरवाईज पक्षातले सुद्धा फोन करतात, किंवा नेत्याने पण कधी काय बोलले नाहीत, किंवा कोण खाली काम करणारे शहर जिल्हाध्यक्षाने पण काय बोललेलं नाहीत. यांचंच काम काय, त्यांचं काय नाही, येईल त्यांचं काम. जवळपास साहेब तुम्हाला सांगतो, महिन्याला आज 1 करोडभर रुपये आम्ही कमीत कमी नाही जरी म्हटलं तर 5-50 लाख रुपये तर आम्ही कमीत कमी ही शासनाची निधी रुग्णांसाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर मुंबईतले काही 7-8 ट्रस्ट आहेत. त्या ट्रस्टांच्या माध्यमातून नाही जरी म्हटलं तरी पण 1 करोडभर रुपये आमची मदत असते. आता त्यात कसं आहे, मी जर असं पुढाकाराने करत असेल, मी पुढे असतोच, त्याचबरोबर आमची टीम सुद्धा मागं काम, टीम वर्क आहे आमचं. हे माझं काय एकट्याचं काम नाही. आणि त्यात दुसरं कसं आहे, नेत्यांचं वर्दस्त मोठं आहे यात. व्यक्तिशः बघणे, काय झालंय, कुठं झालंय. कोविडमध्ये सुद्धा आम्ही साहेब भरपूर काम, म्हणजे मी व्यक्तिशः भरपूर काम केलं. स्वतः मला 2 वेळा लागण झाली त्याची कोविडमध्ये, तरी सुद्धा त्याची तमाना बघला तर आम्ही मनानं काम केलं. आज सुद्धा एक हॉस्पिटलमध्ये सुद्धा जेवढे ओपीडी चालत नाही तेवढी माझी ओपीडी चालती. रोजची महाराष्ट्रभरातले 5-50 मला फोन येत असतात. साहेब तुम्हाला सांगतो, लहान मुलांचे हृदयाचे ऑपरेशन आमचे मिरजेचे कॅडॉलॉजिस्ट डॉक्टर रियाज मुजावर सर यांच्या माध्यमातून, किंवा जमगे सर असतील, तुम्हाला सांगतो परत सेवा सदनचे रविकांत सर असतील, गावडे सर असतील, बरेचसे डॉक्टर आहेत असे, त्यांच्या माध्यमातून येतात. किंवा आम्ही काय करतो साहेब, मला एक नाद आहे, मी माझ्याखाली 10 जणांची टीम आहे. आम्ही ते सोशल मीडियावर व्हायरल करतो. आम्ही कोणाचं नाव, कोणाचं गाव हे टाकत नाही. ह्या मुलाचं ह्या वेळेला ऑपरेशन झालं असं आम्ही साहेब एक सोशल मीडियावर टाकतो. त्या माध्यमातून सुद्धा आमची खाली मोबाईलचे नंबर आहेत. लोक आम्हाला कॉन्टॅक्ट करतात. सातत्याने हे काम चालूच आहे. लहान बाळांचे साहेब जवळपास 750 ऑपरेशन या 10 वर्षात माझ्या हातून झालेले आहेत हृदयाचे. आता काय झालंय, जन्मातच मी आता बघायला लावलोय, सरासरी 10-12 बाळ जन्माला आले, त्यातली 3-4 प्रॉब्लेम आहेतच. हृदयाला होल आहे, किंवा शुद्ध अशुद्धची जे वाहिन्या असतात बाळांचे ते एकत्र असतात. या असे प्रकार सातत्याने होत आहेत इथं. तर मग आम्ही इथनं समजा प्राथमिक तपासणी झाली, मुंबईला पाठवतो. मुंबईला आमचं सर्वात जास्त मदत करणारं हॉस्पिटल कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आहे. त्यानंतर फोर्टिस आहे, त्यानंतर SRCC आहे. ही लहान बाळांचीच हॉस्पिटल आहेत. मग इथं लहान बाळांची हृदयाच्या काय समस्या असतील, किडनीच्या समस्या असतील, तर ते आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये पाठवतो. मग कसं, म्हणजे ती प्रोसेस कशी असते? आता कसं असते साहेब, आपण इकडने जाणारे सगळे गावाकडले सगळे बिचारे थोडीशी जरा कम शिकलेले, किंवा लवकर समजत नाही. एवढे मोठे मुंबईतली बिल्डिंग, एवढे मोठे हॉस्पिटल, आणि सहजासहजी काय होते, मुंबई सारख्या ठिकाणी शॉर्ट बट शूट बोललं जाते. ते समजत नाही, समोरचे लोक घाबरून जातात. अशा वेळी मी असेल किंवा माझे सहकारी असतील, सातत्याने सारखा मीच असतो. मग त्यांना जाणे, डॉक्टरांना दाखवणे, त्याचं कोटेशन काढणे, त्याला मुख्यमंत्री सहायता निधी असेल, किंवा पंतप्रधान निधी असेल, किंवा अन्य कुठली ट्रस्टच्या माध्यमातून त्याची निधी कशी उभा करायची, पण ते प्लॅनिंग करून. एमर्जन्सी असेल तर आता सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे डीन असतील, जिल्हा शल्य चिकित्सक असतील, यांची सुद्धा मला मोठी मदत असते. आता महाराष्ट्र शासनाचं RBSK म्हणून एक योजना आहे, त्या योजनेअंतर्गत डायरेक्ट बाळाला ऍडमिट करणे. एक तर साहेब उदाहरणं अशी आहेत आमच्या हातून, एक दिवसाचा गोळा असं हातात गोळा धरून आम्ही घेऊन जाऊन साहेब तशा बाळांचे ऑपरेशन आम्ही केलेलं आहे. लय तिथं राहिल्यानंतर 2-4 हजार रुपये त्यांना काय जेवण खाण्याचा खर्च आला तर आला. त्यांना आत दवाखान्यात सोडूसपर्यंत, त्यांना डिस्चार्ज पर्यंत साहेब माझा पाठपुरवठा त्यांना असतो. आजपर्यंत रेकॉर्ड आहे साहेब, तुम्हाला मी लिस्ट देतो, माझ्याकडे आहे.
तुम्ही रुग्णांना विचारा, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांची फोन मला कमी आलेले असतात, माझे फोन जास्त गेलेले असतात त्यांना. हे आम्हाला नादच लागलेला आहे त्या गोष्टीचा. ते पेशंट तिथं जायच्या आधी हे सगळे तुम्ही कुठले कुठले सहायता निधी त्यांना बसणार आहे, कुठं हा पेशंट बसतोय आणि त्या पद्धतीने, कारण हॉस्पिटल म्हटल्यानंतर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हटल्यानंतर एक तर डिपॉझिट किंवा डिपॉझिट नाही तरी मग भरमसाठ बिलं, प्रत्येक वेळा औषधं, जर कुठल्या मेडिकल ह्याच्यामध्ये कव्हर नसेल तर तुम्हाला स्वतःला त्या पेशंटला औषधं, पेशंटच्या नातेवाईकाला औषधं नेऊन आणायला लागतात. जर कुठेतरी कव्हर होत असेल मेडिक्लेमच्या अंडर तर औषधं ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाच्या खोलीमध्ये आणून दिले जातात. तर हे अशा सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण इथून जी माणसं पाठवणार ते अगदी खूप आम्ही साहेब नियोजन लावतोच. समजा आता ऑपरेशन समजा एक 8-15 दिवसांनी केलं तर चालतंय, मग त्यांना तपासणी झाल्यानंतर परत घेऊन येतो. त्यांची मग मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान निधी आणि आमचे एक 8-10 ट्रस्ट आहेत. त्या ट्रस्टात सगळं आम्ही जिकडं तिकडं त्यांना फॉर्म वगैरे पाठवून एक 8 दिवसात त्यांची निधी आम्ही जमा करतो तिथं, मग पेशंटला पाठवतो. काही वेळेला काय असते, मगाशी बोललो तुम्हाला की अर्जंट ऑपरेशन असतं, त्यावेळी आम्ही गाडीत बसूनच सगळी सूत्र हलवत चालत जात असतो इथं मुंबईपर्यंत, आणि आम्ही जोपर्यंत सगळं तिथे फिल्डिंग लागलेली असते. रात्री अपरात्री पोहोचलो, डॉक्टर दवाखान्याची मॅनेजमेंटशी बोलून त्याचा बेड अवेलेबल केलेला असतोय, कॅज्युलिटीमध्ये ऍडमिट करायची प्रोसेस केलेली असते. एका दुःखा असं कवा तर बाबा एवढे भरावे लागतील असं होत असतं. काही अर्जंट असतंय, मग आता निधी पर्यंत वाट बघायचं पॉसिबल नसतं. किती दिवसात निधी मिळतो? मी स्वतः एक 4-5 दिवसात गोळा करतो. आता कसं आहे, हे झालं लहान बाळांचा विषय. आता KM हॉस्पिटल आहे, तुम्हाला सांगतो साहेब मी, परत JJ हॉस्पिटल आहे. इथं तर काही योजनेअंतर्गत काही लोक साहेबांनी मला जोडून दिलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून होत असते. आता जसलोक हॉस्पिटल आहे, तुम्हाला सांगतो मी ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल, अशा मोठे मोठे पुण्यातले सह्याद्री हॉस्पिटल असेल साहेब, असे किडनी ट्रान्सफरचे, लिव्हर ट्रान्सफरचे, जहांगीर हॉस्पिटल, असे बरेचसे हॉस्पिटल आहेत. आम्ही स्वतःच आणि व्यक्तिशः माझं लक्ष त्याच्यावर खूप असतं की हे कवा पाठवलं आणि हे कवा निधी येईल, त्याचा फॉलोअप घेणे. परत तुम्हाला सांगतो मंत्रालयात जाणे, हे सातत्याने आठवड्यातून एक माझी चक्कर मुंबई पुण्याला असतीच. आठवड्यातून मी जातोच, जिथं डॉक्टर अवेलेबल होतील. ज्या वेळेला माझं काय डोक्यात असतं की आत्ता मी पेशंट पाठवायला लागलो, त्याचं आज व्यवस्थित झालं पाहिजे, उद्या डॉक्टर अवेलेबल होतील तसले मी काय विषय करत नाही. आणि आमचं कसं आहे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये देवाच्या कृपेनं काय त्या बिचाऱ्यांचे माझं लेणं नाही देणं नाही, पण असं एक सलोख्याचं वातावरण आहे आमचा की आमच्या पेशंटाला किंवा आमच्याकडनं गेलेला कधीही अडवणूक झालेली नाही आजपर्यंत आमचा रेकॉर्ड आहे. मला म्हणजे थोडक्यात मला असं शंका येते की म्हणजे असं किती लाखाची ऑपरेशन तुम्ही कितीमध्ये, कारण मला माझा एक मित्रानं सांगितलं मागाशी डिस्कस करताना की तुमच्या माध्यमातून त्याच्या मुलीचं हार्टला होल होतं आणि 8 लाखाचं काहीतरी ऑपरेशन होतं आणि ते 0 रुपयामध्ये केलं. 100% खरंच आहे. असे 99.99 आजपर्यंत मी असेच ऑपरेशन केले. 9 लाखाचे ऑपरेशन, 10 लाख 12 लाख बिल आलेत. 0 मध्ये करून आणतो आम्ही सगळं साहेब. ह्यात खूप त्यांचा राहायचा तिथला व्यवस्था फक्त त्यांनी काय नाही साहेब, सगळं त्यात व्यवस्था राहायची. त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना 2 वेळ जेवण, 2 वेळ नाश्ता, मेडिसिन, लहान बाळांची डायपर सुद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून 1 रुपया त्यांनी घालायचं नाही. ही कृपा आहे हॉस्पिटलवाल्यांची, आमच्या नेत्यांची, की अशी लोक आम्हाला जोडले गेलेत की काय खर्च कधी करावं लागत नाही. की लईच प्रॉब्लेम असला, आता कसं होतं एखादी वेळ काही ऑपरेशन्स योजनेत बसत नाही तो, मग त्यावेळेला 5-25 हजार 5-50 हजार खर्च करावेच लागते. आता मी निधीची वाट बघूसपर्यंत बाळ हिरवा निळा पडायला चालू होते. त्यावेळेला आम्ही त्या नातेवाईकांना असं एक 100तले एक 5-10 जणांचं निघतं या, नाहीतर जास्तीत जास्त असंच आम्ही बसवतो. कुठल्याही स्कीम मध्ये बसत नसेल तर तुम्ही मग मुख्यमंत्री सहायता निधी आहे, आमची ट्रस्ट आहेत. आता माझं स्वतः इथं सांगलीला बघा राहत मेडिकल फाउंडेशन म्हणून आहे, त्या माध्यमातून मला बऱ्याचशा लोकांचे, माझं नाव घ्यायचं नाही कुठं, अशा माध्यमातून निधी साहेब माझ्याकडे जमा होत असते. असं सुद्धा आहे. काही साहेब आम्ही आता शिबिरं घेतो लहान मुलांची. काही लोकांकडे पैसे नसतात, माझ्याबरोबर असणारे सहकारी आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या खर्चामधून आम्ही पुढची कारवाई करत असतो. असे काही लोक असे पण आहेत, जाताना 1000-1200 येताना 1000-1200 रुपये गाडीला तिकीटला खर्च नाही आहे. अशा वेळी माझे काही सहकारी असे पण आहेत की ते बिचारे गाड्या घेऊन येतात तेल टाकून,
म्हणजे काम कुठलं आमचं आजपर्यंत तटलेलं नाही आहे. किंवा असं पण असेल की तुम्ही ज्यांचा घरामध्ये एखाद्याचा जीव वाचवलेला आहे पण कमी पैशामध्ये किंवा 0 रुपयामध्ये करून दिलेला आहे, पण त्यांची परिस्थिती अशी ओके आहे, अशी पण भरपूर ते आहेत. पण तुम्हाला भरपूर मदत करतात. तुम्ही आम्हाला एवढं मदत साहेब केली. तुम्हाला सांगतो, आता जे हे सगळं चाललेलं आहे शासनाच्या 50% जर मदतीमध्ये कळत असेल तर 50% ह्या लोकांची मदत आहे. अशी भरपूरशी लोक ह्या कामाच्या माध्यमातून मुस्लिम समाजापासून मराठा असून दे, ते 96 कोळ्या असून दे किंवा ते अदरवाईज कास्टचा असून दे, तुम्हाला ते मारवाडी असून दे, गुजर असून दे, अशी लोक मोठी मोठी सांगली, कोल्हापूर, मुंबई अशी मोठी मोठी बिझनेसमॅन लोक जोडले गेलेले आहेत. मी असे काही ऑपरेशन असतात की ते योजनामध्ये बसून सुद्धा वर पैसे लागतात. मी अशा वेळेला माझं इथनं पत्र पाठवून त्यांना देतो किंवा मी फोन करून सांगतो. आजपर्यंत असं कधी झालेलं नाही आहे की मोठमोठे हॉटेलवाले, मोठमोठे बिझनेसमॅन माझा फोन गेला आणि त्याला त्यांनी परत खाली हाताने कधी पाठवलेलं नाही. हे एवढं मला अभिमानानं सांगायला लागेल. आयुब सरांचा फोन आला किंवा हे आलं म्हणजे तो कशासाठी असणार आहे, जेन्युअन, आणि त्यांना तिथं त्यांचं मॅनेज झालं नाही म्हणून तुमच्याकडे ते आलेले असतात. आता तुम्हाला सांगतो साहेब, जानेवारी फेब्रुवारी लय मार्च पर्यंत डोळ्याचे हॉस्पिटल जे आहेत तिथं निधी उपलब्ध होती गव्हर्नमेंटची, बाकीची निधी नसती. त्यावेळेस साहेब आम्ही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून किंवा समजा आमचे शहर जिल्हाध्यक्ष असतील, आम्ही ह्यांच्या माध्यमातून ते ऑपरेशन करतो साहेब. आमच्याकडे आलेला कधी खाली हात देऊ आजपर्यंत गेलेला नाही. एका दुःखा ते त्यांच्यामुळं नाही, इथं नको बाबा तिकडं जाऊ असा. बरं आता हे झालं साहेब गोरगरिबांची मदत. साहेब अशी खूप मोठी मोठी माणसं सुद्धा आम्हाला जोडली गेलेली आहेत. त्यांनी सुद्धा बाबा अरे ह्या हॉस्पिटलला आम्ही जाणार आहे, इथं जर आम्हाला अपॉइंटमेंट घेऊन द्या, ह्या सरांना जरा हे रिपोर्ट दाखवा, पुढं काय करावं लागेल असणारे सुद्धा आमच्याकडनं या गोष्टीचा सल्ला साहेब घेत असतात. ओके, म्हणजे आता बघा, आता हे म्हणजे काय म्हणतात ते इन्कम प्रूफ आपण दाखवतो, त्याच्या खालची जे असतील ते गोरगरिबांना आपण सेवा देतो. पण आता आमच्यासारखी पण माणसं जे पगार वगैरे चांगले आहेत, बऱ्यापैकी आहेत, पण त्यांच्या घरी पण जेव्हा ज्यांना आता जसे जसे एजेड लोक असतील, त्यांचे आजार पण काढायचे असतील, तर ऑब्व्हियसली 3-4 दिवसामध्ये 10 लाख वगैरे जमा करणं पण जर त्यांचा मेडिक्लेम नसेल तर हे आमच्यासारख्यांना पण प्रॉब्लेमॅटिक आहे. मग आम्हाला काही आमच्यासारख्या आणि अशा अनेक लोकांच्या कसं असतं माहिती आहे का साहेब, शकते का? त्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एनजीओचं टेबल असते खासकर साहेब. अशा कुठल्या हॉस्पिटल नाही आहेत. समजा आता तुम्ही कॅपेबल नाही आहे की शासनाच्या योजनेमध्ये तुम्ही बसत नाही कुठल्या, आता गव्हर्नमेंटची नवीन नवीन योजना आलेत. मुख्यमंत्री सहायता निधी जर नाही बसलं तर तुम्ही पंतप्रधान निधीमध्ये बसू शकताय. आता नवीन योजना आल्यात 5 लाखाच्या आतला बसू शकते, काय प्रॉब्लेम नाही. फक्त काय होते, माणूस घाबरून जातोय, त्याचं लक्षच नसतो. आता मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, बेंगलोरसारख्या, मद्राससारख्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये साहेब एनजीओचा खास टेबल असतो, त्यांचे स्वतःचे फंड्स असतात तिथं. हे लोकांच्या लक्षात येत नाही लवकर. जे डोकं शांत ठेवून व्यवस्थित जर गेला, बाबा चौकशा झाल्या, हॉस्पिटलवाले जास्तीत जास्त तुम्हाला सांगणार नाहीत की हे आमच्याकडे असंच आहे, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स जमा करा, तुम्हाला आम्ही मदत करू. पण ते आपलं काम असते. माणूस काय होते, घाबरून जाते अशा वेळेला. मी बघितले बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये. आता आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी, मी मद्रासला पण मी असतो, बेंगलोरला असतो. जास्तीत जास्त मोठ्या लोकांचं काय होतं, तुम्ही आता बोलला ना, त्यांचं कॅशलेस व्यवहार भरपूर असतात, इन्शुरन्स असतात. आज जे हॉस्पिटल जे चाललेत, मुंबई, पुण्यासारखे, बेंगलोर, मद्रास, गोवा, इथं सगळं साहेब तुम्हाला सांगतो ते इन्शुरन्सवरच असतो. आणि तुम्ही आता जे बोलला की बाबा 5-6 दिवसामध्ये 8-10 लाख रुपये कशी गोळा करायची, साहेब त्याचं माध्यम आहे, नाही असं नाही. आता सगळीकडेच काय आम्ही पोहोचू शकत नाही. काही माझे मित्र असे पण आहेत की बाबा अरे असं असं झालं आयुब, काय करावे लागेल, आपण त्यांना मदत करतो. आमचं काम आहे साहेब, तुम्हाला सांगतो, सांगली, मिरज, कुपवाड पुरतं मर्यादित नाही. तालुक्यातला कुठला असला कोण माणूस नाही की मला ओळखत नाही नावानं. साहेब तुम्हाला सांगतो, ज्या ज्या ठिकाणी आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब जातात, ते कुठला पण पक्षाचा असो, काही पण असो, मेडिकलचा काय प्रॉब्लेम असला तर साहेब PN ना सांगून AB ना भेटवणे रिमार्कच असते त्या पत्रावर साहेब. या गोष्टी मी तुम्हाला अभिमानानं सांगू इच्छितो की साहेब, इथून मराठवाडा तुम्ही जर धरला, इथून ते मुंबईपर्यंत असा कुठला जिल्हा, कुठला तालुका नाही की जिथं त्यांनी मला कोण आता ओळखत नाहीत. रोज जे 50-60 फोन साहेब माझे आहेत, त्यापैकी सांगली जिल्ह्यातलेच नव्हेत, महाराष्ट्रभरातून फोन असतात. आता समजा बाबा तुमच्या कुठल्या तरी एका मित्राच्या घरात मी एक मोठा काहीतरी ऑपरेशन करून दिला असेल, तो पण मला कॉन्टॅक्ट करते, त्यांना कुठं काय प्रॉब्लेम आला असेल
तुमच्यासारखे नाही आयुबकडे पाठवलं तो बाबा हे गॅरंटीन झालंय, तुम्ही आणि कॉन्टॅक्ट करताय. बरोबर. अशा तऱ्हेनं साहेब हे आजपर्यंत माझी रुटीन लागलेली आहे. ॲक्च्युली कसं आहे, ही देवाचीच कृपा आहे, परत काही प्रमाणात नेत्यांची वर्धस्त आहे साहेब. यामुळे मी ह्या कामात मी सातत्यानं आहे. आणि आमच्या कामात साहेब काय एम नाही आहे, काय आमचं लेणं नाही आणि देणं नाही साहेब कोणाचं. शक्यतो जास्तीत जास्त चहा आम्हीच पाजवतो लोकांना, त्यामुळे आम्हाला काय स्वार्थच नाही. हॉस्पिटल माझं स्वतःचं साहेब, मी एक गोळ्या बिस्किटचा व्यापारी आहे. आमच्या वडिलांचा धंदा आहे. खेडेगावात साहेब जे दुकानं असतात किराणा मालाचे, पानपट्टी टपरी साहेब, इथं आमचं चिप्स कुरकुरे समजा लहान मुलांची जे गोळ्या बिस्किट कन्फेक्शनरी आयटम आहेत साहेब, त्याचा माझा धंदा आहे. आणि तेवढ्यात मी लय खुश आहे. आज माझी मुलगी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे. माझी दुसरी मुलगी साहेब आता नीटला बसली आहे. मी अभिमानानं सांगू इच्छितो की ते CCT सारख्या अकॅडमीमध्ये माझी मुलगी शिकते. माझ्या देवाच्या कृपेने आशीर्वादानं ती डॉक्टर त्याला मोठी करायची माझ्या डोक्यात आहे. पण हे सगळं घडत गेलं आणि लोकांचे आशीर्वाद दुवामुळे मी इथंपर्यंत आहे. नाहीतर व्यापारी घराण्यातला मी एक, आमचं कसं आहे, घरातली चाकुरी आहे. धंदा पाणी करणे, घर, मशीद, नमाज, इथंपर्यंत आमचे सगळ्या घरातली लोक आहेत. मी एकटाच असं निघालो घरातनं की बाबा घरचा कमी आणि बाहेरची उसबऱ्या जास्त लावून घेतलो आणि त्यात मला समाधान आहे. साहेब बघा, ह्या जगाच्या पाठीवर कितीतरी अशी माणसं आहेत साहेब की सगळेजण आपापलं बघायला लागलंय. सकाळी उठलं, नाश्ता झाला, कोण ऑफिसला चाललंय, कोण दुकानाला चाललंय, दुपारी जेवण झालं, परत आणि दुकान धंदा ऑफिस, संध्याकाळी आलं, काही मित्रमंडळीत झालं, सगळं संपलं, आयुष्य संपला. पण साहेब माझ्यासारख्याची अशी किती जण असतील, किंवा मी ह्या गोष्टीला अभिमान आहे मला की आपण लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतो. मला म्हणजे तसं नादच आहे आणि माझी ही एनर्जी आहे. मला जरी काय एखादी वेळ शनिवार रविवारी फोन कमी आलं तर मी घरातल्या लोकांना मी विचारतोय, काय म्हणलं आज चुकलंय का, म्हणलं माझं कुठंतरी देवाला विचारायला पाहिजे, आज फोन कमी आल्यात मला म्हणून. म्हणजे मला फोन जास्त यावं आणि रुग्ण वाढवावे अशी माझी इच्छा नाही, पण मला असं मदत व्हावी. आणि सातत्याने कसं आहे, रुग्ण वाढणं किंवा कमी हे त्यांच्या लाईफस्टाईल त्या गोष्टी होणार 100%. त्यामुळं ते काय आपल्या हातात नाहीये. आणि कसं होते साहेब, माझं आता ज्या ज्या घरात आपण जेवढे ऑपरेशन केले, आता साहेब तुम्हाला सांगितलं एक 10,000 सरासरी जर धरलं तर साहेब माझ्या हातून मोतीबिंदू असेल, लहान बाळांची हृदयाची ऑपरेशन असतील, किडनी ट्रान्सफर असेल, लिव्हर ट्रान्सफर असेल, बोन मॅरो ट्रान्सफर असेल, एक 10,000 माझ्या हातून ऑपरेशन झाले असतील साहेब. असं काही प्रमाणात सोडलं तर मला लोक कोण विसरत नाहीत साहेब. प्रत्येकाच्या साहेब सुख दुःखामध्ये मी बोलवतोय, माझ्याकडे येतात साहेब, मला त्यांनी सोडत नाहीत कधी. दिवाळी असेल, काय असेल, कार्यक्रम असेल, ज्याच्या धर्माप्रमाणे साहेब मला आठवण करतात. हे माझ्यासारखी अभिमानाची गोष्ट आहे साहेब. खेड्यापाड्यातली लोक साहेब आता सुद्धा माझ्या घरात मी असलो नसलो घरी काय नसते हो, आता ती काहीतरी उगाच आपला काय नाही शेतातलं घेऊन आलोय, काय असतंय त्यात 2 भाज्याच्या पेंड्या, कुठं काय जरा वांगी, कुठं भुईमुगाच्या शेंगा, तेवढ्या लांबनं मला द्यायला येते घरात. मग मी घरातल्या लोकांना सांगून त्यांना जेवण खाण्याची व्यवस्था करतो. मला माहित असते कोण कसं आलंय, काय आलंय. मग आईलाच मी सांगतो 100-200 रुपये घरातले त्यांना दे, मला माहित आहे तो येताना टिफिन तिकीटच्या पैशाचा आलाय. म्हणजे असं हे प्रेम जोडलेलं आहे. ह्यात काय जात धरम बिरम काय अशी काय भानगड नाही, जागाच नाही, कुठेच नाही, आमच्यात नाही. माझ्याबरोबर पण आता मी म्हणजे पक्षात असताना सुद्धा मी काम करतोय, नाहीतर बाबा ह्योच पुढा आहे तोच पुढा असं काय विषय नाही. आमच्या नेत्याला काम करणारच माणूस लागतोय साहेब. बारीक नजर असती, त्या माध्यमातून काम होत असते. सांगली जिल्ह्यातला असा कुठला तालुका नाही की जिथपर्यंत मी पोहोचलेला नाही, आज होतच नाही साहेब. तुम्हाला सांगतो हे सगळे जेवढे मराठवाड्यापासून तुम्हाला सांगतो, आता औरंगाबादचं संभाजीनगर असेल, बीड असेल, कुठला साहेब मी तुम्हाला, तुम्ही जे सांगाल ते जिल्हा, त्यात माझी माणसं निघायलाच पाहिजे. एवढ्या लोकांची आता कसं होतंय, काही ठिकाणी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये कोणतरी पेशंट आला, मग तिथनं काय होतंय, कॉन्ट्रॅक्टरवरनं माझा नंबर देतात. असे पण काही कॉन्टॅक्ट डॉक्टर बोलतात की निधी अशी कम पडत्या आणि तुम्ही ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करा. मी त्यांना बघितलेला नाही आहे, मला चेहरा पण आठवत नाही ते कोण आहे काय आहे. त्यांना डॉक्युमेंट्स मी मोबाईलवरनं मागून घेतो, परत त्यांचे डॉक्युमेंट्स सगळं व्यवस्थित व्हेरीफाय करून माझ्या पद्धतीने पाठवतो. त्यांच्या अकाउंटला दवाखान्यात निधी उपलब्ध होती, त्यांना ऑपरेशनची तारीख घेऊन देतो. कोण आहे काय आहे मला माहित पण नाही.
असे बऱ्याच वेळ होते, कुठेतरी सोलापूरला गेलो, पंढरपूरला गेलो, मुंबईला गेलो, कुठेतरी गेलो, अहो तुमचं नाव अयूब बारगीर काय, अहो आपका नाम अयूब बारगीर आहे काय, असे पण काही गोष्टी घडत जातात. म्हणजे कसं झालंय ते ताळमेळ बसलं. राजकारणामध्ये हे थोडंसं कमी आहे माझं डोकं, पण ह्या गोष्टीमध्ये मी काम करायची मला. आणि कधी सुद्धा नेत्यांनी हे कोणाचं पत्र आहे, हे कुठल्या जिल्ह्याचं आहे, मुख्यमंत्री सहायता निधीचे, कधीच आजपर्यंत असं झालं नाही. बरोबर. त्यांचा स्टाफ असेल किंवा त्याने असतील, मुंबईचा असेल किंवा नागपूरचा आमचा साहेबांचा स्टाफ असेल किंवा सांगलीचा, कोण आहे आजपर्यंत नाही. मी फक्त मोबाईलवरनं व्हॉट्सअपवरनं टाकायचं, हे एवढे निधीसाठी एवढी पत्र पाहिजे, पत्र घरपोच असतात किंवा व्हॉट्सअपला असतात. ही एक ताकद माझ्या आणि झालेली आहे. आणि अजून असं कधी असं वाटतं का तुम्हाला एक आठवणीतला प्रसंग किंवा त्याच्या वेळा खरंच खूप असं अवघड कंडिशन झाली होती, समोर दिसतंय की बाबा ह्या गोष्टी ह्याला मदत करायची आहे आणि कुठंतरी मी कमी पडतोय, आणि शेवटी ती एकतर म्हणजे असं झालंय का की त्यामुळे निगेटिव्ह मध्ये झालं, त्या माणसाचं काहीतरी बरं वाईट झालं, किंवा अशी पण कुठली आठवती आहे का की क्रिटिकल कंडिशन होती, माझ्याकडून मदत होत नव्हती, पण शेवटी शेवटच्या क्षणाला झाली आणि त्याची जीव वाचले, असं काही आठवत? भरपूर आहेत साहेब. मी तुम्हाला सांगायला बसलो म्हणजे 2 दिवस लागतील. 2 दिवस लागतील. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तासगाव तालुक्यातलं एक जाधव म्हणून आहे, माझं नाव आता आठवत नाही, माझ्या डायरीत नोंद आहे. लहान बाळाचं एक ऑपरेशन होतं. त्याचं काय प्रॉब्लेम झालं, हृदयाला त्याचे छिद्र होते आणि हृदयापासून हार्टपासून जे शुद्ध अशुद्धचे जे वाहिन्या जातात लंग्सला, त्यामध्ये पण प्रॉब्लेम होतो आणि आर्टिफिशियल बसवायची होती. ते ऑपरेशनचं काय डॉक्टर म्हणले आपण करूया, काय अडचण नाही म्हणले. आणि 2 गोष्टीची रुखरुख होती सारखा, सक्सेस होईल का नाही माहित नाही ऑपरेशन, आणि निधीचा पण विषय होता. सब जवळजवळ एक मला वाटतं एक 10-12 लाख रुपयाचा विषय होता. ते मुख्यमंत्री सहायता निधी केली, 50% पर्यंत साहेबांना सांगून इकडे तिकडे ट्रस्टच्या माध्यमातून, सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून निधी उपलब्ध कसं तरी केलं. आणि त्याचबरोबर बाळाच्या तब्येतीकडे पण लक्ष द्यायचं होतं. मग ऑपरेशनची तारीख बिरीख ठरली, बाळाचं निधी उपलब्ध झाली, 50% हॉस्पिटलच्या चॅरिटीमधून सुद्धा मदत झाली त्या बिचाऱ्याकडून. कोकिलाबेन हॉस्पिटलचा विषय होता. आणि मी त्यावेळेला इथं साहेबांच्या रूमला झोपलेलो होतो रात्री, आणि माझे जिल्हाध्यक्ष संजय बजाज पण त्या दिवशी त्यांच्या फॅमिलीला घेऊन त्यांनी मुंबईलाच होते. आणि सहज 1-1:30 वाजले तर पण मला झोप नाही. उद्या सकाळी बाळाचं 6ला ऑपरेशनला घेणार होते. चैन नाही, बेचैनी असे चालू होती माझी. आणि व्हॉट्सअप ओपन केला मी, असं बघत बघितले संजय बजाज असं ऑनलाईन दिसलं. पहिला ते ऑनलाईन दिसत होतं, आता ते दिसत नाही. ऑनलाईन दिसले, मी हाय टाकलो. हाय टाकल्यावर तिथनं फोन आला, अरे कितना बजा बोले तू सोया नाही अभी तक. मी म्हटलं साहेब तुम्ही जागा लागलाय, म्हटलं नाही, म्हटलं साहेब ते टेन्शन आहे बाळासाहेब. तिथनं मला पुढनं म्हणाले, अरे म्हटले मला पण निधी तर आपण सगळे जुळले लावल्या, आता कसं व्हायचं काय, मी पण टेन्शनमध्ये आहे म्हटलं. मी म्हटलं साहेब मला झोप लागना, म्हटले ते बाळ वाचला पाहिजे बघा म्हटलं. म्हटले जा म्हटले, टेन्शन घेऊ नकोस, होईल म्हटले, झोप म्हटले आता. मी म्हटलं साहेब माझी एक विनंती आहे, तुम्ही म्हटलं सकाळी साहेब कितीला उठणार. साहेब म्हटलं मी काय 6लाच उठणार, सकाळी उठणार. साहेब सकाळी म्हटलं तुम्ही जरा भाभी तुम्ही जातायच म्हटलं, पण जरा माझ्यासाठी मी विनंती करते म्हणून. साहेब म्हटले मी सिद्धिविनायकला जातो म्हटले भाभीला घेऊन. साहेब मी म्हटलं मी हजेलीला एक 10 मिनिटं जाऊन येतो म्हटलं. साहेब तुम्हाला सांगतो एक 6-6:15 साहेब माझी एवढी सुद्धा मनस्थिती नव्हती की माझ्या रूमपासून चर्चगेट स्टेशनला जाऊन तिथून हजेली दर्ग्याला जायचं, माझी एवढी मनस्थिती नव्हती. मग मी टॅक्सी बोलवली आणि त्या टॅक्सीतनं मी हजेली दर्ग्याच्या पायथ्यापाशी गेलो. तिथं झालं जरा आपला दरूद वगैरे पडून तिथं आशीर्वाद मागितला आणि तिथून मग अंधेरीला कोकिलाबेन हॉस्पिटलला गेलो. ऑपरेशन सकाळी 6:30-7ला आत घेतलेलं होतं, पण अजून बाहेर काढलेलं नव्हतं बाळाला. 2-2:30 वाजले, पोटात माझ्या अन्नाचं कन्न नव्हतं साहेब. ती फॅमिलीपेक्षा जास्त मलाच टेन्शन. आणि 2-2:30च्या सुमारास डॉक्टर बाहेर आले, डॉक्टर बिपिन सर बाहेर आले. मला म्हणले ओके म्हणले अयूब, आणि प्रशांत बोबाटे सर तुम्हाला कन्सल्टिंग करतील म्हणले. मला डोक्यात पण नाही की बाबा आता इथं लिफ्ट आहे. जिन्यातनंच पळत गेलो मी खाली 2 नंबरला. म्हणलं साहेब काय काय, अरे म्हटलं अयूब काय, म्हटलं काय झालंय.
काय नाही म्हटलं ऑपरेशन सक्सेस झालंय आणि ते बाळ वाचले म्हणून मी रडायलाच चालू केलं. अरे म्हटलं तू तू इतना भावनिक काय काय कैसा होता है रे तू, म्हटलं इस फील्ड में काम करता है. नाही म्हटलं सर, म्हटलं काय सांगू म्हटलं. मग तिथनं जयंत पाटील साहेबांना पहिला फोन केला, मग संजय बजाज साहेबांना फोन केला. नाही म्हटले आय झालं म्हटले भारी. म्हणजे अशी एक एक प्रसंग घडलेत. आणि दुसरं एकच उदाहरण देतो तुम्हाला. तासगाव तालुक्यातलं एक म्हातारा, मला वाटतं वय 60-65चा असेल, त्याला हृदयाचा त्रास होता म्हाताऱ्याला. रियाज मुजावरच्या अंडरमध्ये त्यावेळेला मिशन हॉस्पिटल चालू होतं. मग त्याला तिथं ऍडमिट केलं. खोत नाव होतं, खोत. तासगाव आणि विट्याच्या मध्ये ते गाव होतं. मग ते म्हाताऱ्याला ऍडमिट केलं आणि त्याचं पोरगं कसं भोळसट सारखा होता. भोळसट सारखा म्हणजे गावाकडलं रानाकडे राहणारी गड्या होती. त्यांना काय एवढं सिटीतलं काय नॉलेज नव्हता. मग ऍडमिट केलं आणि मग आता त्याला डबा बिबा कोण आणणार त्याला, तेवढ्या लांबनं जाऊन येणं. त्यांनी एक बसनं आलेले होते वडापनं, त्या ऍडमिट झाले होते. मग मी त्याच्याकडे बारका मोबाईल होता एवढा एवढा. मग मी त्याला फोन केला, अरे काय काय झालं बाबा, जेवलास का. नाही म्हटलं भैया मी ते पार्सल आणलोय, जेवले म्हटलं, पण बाबा का खाईना म्हटलं. म्हटलं का रे म्हटलं. मी नाही म्हटलं ते मला घरातलंच पाहिजे म्हणून मागं लागलं म्हटलं बाबा. मग परत घरात आलो माझ्या ऑफिसमधून, रात्री 9:30-10 झाले ते. मग आई आणि मिसेसला सांगितलं, म्हटलं असंच झालंय, काय करायचं म्हटलं. आई म्हटली थांब म्हटले आपण देऊया करून. मग ते वरण भात आणि घरातली एक चपाती घेऊन मी आलो. म्हाताऱ्याने गपागप खाल्ला. ते तसं पोरगं रडायला लागलं. आम्हाला पण ह्या गोष्टीचा समाधान आहे हो साहेब. असं 3 दिवस ते म्हातारा, 3-4 दिवस होता इथं. 4 दिवस माझ्या घरातनं त्याला डबा जात होता. म्हणजे ते असे एक काही प्रसंग आम्ही घेतले. नुसतंच काय पेशंट आलं बघितलं दवाखान्याचं स्वाधीन केलं. सांगलीमधला असं कुठलाही दवाखाना नाही आहे. डॉक्टर रियाज मुजावर असतील, डॉक्टर शरद सावंत तर हे फाउंडर मेंबर आहेत माझे, रविकांत सर असतील, वाळवेकर सर असतील, असं मी तुम्हाला जे कितीच नावं घेऊ असे डॉक्टर्स आहेत की बाबा इथं नुसता माझा फोनच जातो पेशंटसाठी. परत मी पेशंट डिस्चार्ज झाला, आयुबाज पेशंट डिस्चार्ज करतोय, अहो सर बिलमध्ये जरा असंच आहे. आजपर्यंत असला कुठला दवाखाना नाही, मी सांगितले तेवढेच पैसे घेतात. ह्या गोष्टीचं मला अभिमानानं सांगावं वाटतंय. आता बरेचसे लोक काम करतात आणि काय असते, रुग्ण डॉक्टरकडे जाताना पहिला डॉक्टर देव असतो, त्याला देव वाढतं. आणि त्यानंतर डिस्चार्ज झालं, पेशंट खणखणीत झाला, मग ते सामाजिक कार्य करणारे लोकल लोकांना बोलवून घ्यायचं, तक्रारी करायच्या. माझ्या बाबतीत असं केव्हा घडलंच नाही. काय जर आम्ही सेफ मध्येच त्यांना सांगतो डॉक्टरांना, डॉक्टर बाबा हे एवढं खर्च आहे, एवढं योजनेत बसते, एवढं भरावे लागतील किंवा नाही लागतील, पहिलेच सांगते म्हटलं आम्ही तुम्हाला. त्यामुळे आमच्याकडे आलेले रुग्ण किंवा आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय डॉक्टरांच्या बरोबर तक्रारी विक्रारी काय होतच नाही कधी आमची. का तर डॉक्टर आमच्या बरोबर रिस्पॉन्सनेच राहतात आतापर्यंत. सांगली असेल, कोल्हापूर असेल, इथले आपले जे लोकलचे डॉक्टर, सांगली सिव्हिल आणि मिरज सिव्हिल तर काय विचारूच नका, तिथं काय पैशाचा विषयच नाही. रोज एक 10-15 पेशंट सांगली मिरजला आमचे ऍडमिट असतात आणि तेवढेच डिस्चार्ज होतात. आता कॅन्सर हे पेशंट खूप वाढले, होय, तर मग त्यांच्यासाठी काही कुठले भरपूर योजना आहेत साहेब त्यासाठी. समजा आता कुठं चेहऱ्याला किंवा पोटात कॅन्सर झाला असेल तर महात्मा ज्योतिबा योजनेच्या अंतर्गत 1,45,000 रुपयांची सर्जरी होती. त्याच्याबरोबर लागणारे जे शेक आहेत, जे शेक लागतात त्याला, ते योजनेत बसते. रेडिएशन तुम्हाला सांगतो, केमोचं असेल तर तेवढं ते ऍडजस्ट करावं लागतं, नाही तर ते पण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण बसवतो. कारण तो खर्च खरं तर खूप लांब नाही कसं असते साहेब, हो आता कसं आहे, ब्लड कॅन्सर असेल 2-2, 3-3 वर्ष त्याला उपचार घ्यावे लागतात. मग आमची सजासजी समजा नेमाने सर इथं असतील, त्यांना दाखवतो. नेमाने सरांच्या पुढे जर नसेल, इकडे लोकल नाही होत असेल तर मग आम्ही टाटाला पाठवतो पेशंट. लॉंग ट्रीटमेंट असते ती, 2-2, 3-3 वर्ष लागतात त्याला. भरपूरशे मुख्यमंत्री सहायता निधी असेल, पंतप्रधान निधी असेल, काय आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करत असतो. तर असं अनेक असे भरपूर आहेत खूप असे, म्हणजे जसं म्हटले 2 दिवस फक्त सांगत बसतील की अशी केस झालेली आणि या गोष्टी. तर खरंच हा न संपणारा विषय आहे. पण या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण हेच केलं की बाबा डॉक्टर पर्यंत नेण्यासाठी, आणि म्हणजे थोडक्यात त्यांच्या तोंडून पण आपण ऐकलं की माझ्या हातून एवढी ऑपरेशन झालेली आहेत, म्हणजेच काय किंवा डॉक्टरांसारखं डॉक्टरांच्या पर्यंत नेणारा पण हा दुसरा डॉक्टरच असू शकतो. तर त्यामुळं बऱ्याच जणांना माहीत नसेल तर
यासाठी हा पॉडकास्ट घेतला की ही अशी पण कामं आपली या समाजामध्ये चालतायत, निस्वार्थीपणे चालतायत आणि खूप आनंद वाटतो त्यांना हे करण्यामध्ये. आणि त्यांचं टॉनिकच आहे, 100% चार्जिंग आहे त्यांचं. चार्जिंग आहे माझं. त्यामुळे अशा लोकांना मदत करणं याच्यासाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे. तर तुम्हाला पण जर कॉन्टॅक्ट करायचा असेल याच्यात, तर आपण पॉडकास्टमध्ये तिथं गोलगप्पाच्या माध्यमामध्ये ईमेल आयडी मेन्शन केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्याच्यातून तुम्ही गोलगप्पाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही नक्की यांच्याशी संपर्क करून देऊ. तर धन्यवाद सर, खूप छान गप्पा झाल्या. नमस्ते. थँक्यू. थँक्यू.